विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी मराठी या विषयातील पाठ 15वा बालसभा यावर आधारित स्वाध्याय सोडवणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि समोरील बेल बटनला सुद्धा प्रेस करा। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे 2-3 वाक्यात उत्तरे लिहा आणि यातला पहिला प्रश्न आहे इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी होती, त्यानिमित्ताने इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन केले होते। दुसरा प्रश्न आहे बालसभेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गातील कोणी कोणी सहभाग घेतला। तर या प्रश्नाचं उत्तर आहे बालसभेमध्ये इयत्ता 6वीच्या नीता, तन्वी, अनवर, निलोफर, गुरुप्रीत, कुणाल, चंदर यांनी सहभाग घेतला। तन्वीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि नीताने कार्यक्रमाला सुरुवात केली। अनवर, निलोफर व गुरुप्रीतने कार्यक्रमात आपले विचार मांडले। चंदरने आभार प्रदर्शन केले। पुढला प्रश्न आहे बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी कोणी मदत केली। तर या प्रश्नाचं उत्तर आहे बालसभेचे नियोजन करताना वर्गशिक्षिकाबाईंनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच शाळेचे रखवालदार मामा, सेविका, मावशी यांनी सभागृहातील सजावट, मंच व्यवस्था, मुलांची बैठक व्यवस्था करण्यात मदत केली। नीता व तन्वीने अतिशय छान सूत्रसंचालन केले। मिनल व जॉनने व्यासपीठ व्यवस्था केली। प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली। कुमुद, संपदा, प्रफुल्ल व चिनप्पा यांनी डॉक्टर आंबेडकर व महात्मा फुलेंवर प्रसंगचित्रे रेखाटली। पुढला प्रश्न आहे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती 8-10 ओळीत लिहा। तर सुरुवातीला आपण महात्मा फुले यांची माहिती लिहूया। महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते। त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली। शेतकरी, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचाराची मांडणी केली। महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। मुंबईच्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती। ही पदवी त्यांना इसवी सन 1888 या साली मिळाली। शेतकऱ्यांचा आसूड हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय। तत्कालीन समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती। त्या काळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक ठरले। आजही त्यांची ही ग्रंथसंपदा समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी ठरते आहे। समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे। त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे। यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती लिहूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते। त्यांनी दलितांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली। तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले। ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध समाजाचे पुनरुज्जीवक होते। बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात विद्यावाचस्पती या पदव्या मिळवल्या। बाबासाहेबांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयावरील संशोधन केले। इसवी सन 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात गेला। त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो। इसवी सन 2012 मध्ये द ग्रेटेस्ट इंडियन नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून निवड करण्यात आली आहे। पुढला प्रश्न आहे तुमच्या वर्गाला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे आहे। तुम्ही कोणकोणती तयारी कराल ते क्रमाने लिहा। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे सर्वप्रथम विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून घेऊ। त्यानंतर रूपरेषेनुसार कार्यक्रमाचे नियोजन करू। प्रदर्शनाची जागा व त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी करू। 5-5 विद्यार्थ्यांचे गट करून त्यांच्याकडे एका कामाची जबाबदारी देऊ। कोण कोण विद्यार्थी काय काय प्रयोग करणार आहे त्यानुसार विजेची योजना करू आणि वर्ग शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊ। त्यानंतर पुढला प्रश्न आहे
शाळेमध्ये बालसभांव्यतिरिक्त होणाऱ्या इतर कार्यक्रमाची यादी करा आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पुस्तक प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, व्याख्यानमाला, हस्ताक्षर प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, क्रीडा महोत्सव, अनेक थोर व्यक्तींच्या जयंती साजऱ्या करणारे कार्यक्रम, वार्षिक स्नेहसंमेलन, पालक शिक्षक सभा असे अनेक कार्यक्रम शाळेमध्ये होतात. पुढला प्रश्न आहे बालसभा कोणकोणत्या विषयावर घेतल्या जातात त्या विषयांची यादी करा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे स्वच्छता अभियान, प्रदूषणमुक्त शहर, पर्यावरण दिन, गांधी जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, बालदिन, शिक्षक दिन अशा अनेक विषयावर बालसभा घेतल्या जातात. पुढला प्रश्न आहे तुमच्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करायचा आहे. खालील आकृतीत काही मुद्दे दिले आहेत, त्याबाबत तुम्ही काय विचार कराल ते लिहा. तर या प्रश्नाच्या सुरुवातीला आपण पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जी घोषवाक्य बनवायची आहे ते लिहूया. त्यामध्ये आहे झाडे लावा, झाडे जगवा, वृक्षतोड, जीवनतोड, स्वच्छ परिसर, सुंदर परिसर. त्यानंतर आहे कोणत्या समस्यावर विचार कराल. तर या समस्या आपण लिहूया. यामध्ये आहे वृक्षारोपण व संवर्धन, पाणी बचत, प्रदूषण. त्यानंतर आहे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवाल. तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील वृक्षप्रेमी व्यक्ती, त्यानंतर ज्येष्ठ शिक्षक आणि गावातील समाजसेवक यांना आपण बोलावू. त्यानंतर पुढला प्रश्न आहे तुमच्या शाळेत बालिका दिन साजरा केला आहे त्या कार्यक्रमाची बातमी तयार करा. तर दरवर्षी आपण 3 जानेवारीला आपल्या शाळेमध्ये बालिका दिन साजरा करत असतो. तर या कार्यक्रमाची बातमी आपल्याला तयार करायची आहे. तर बातमी तयार करताना आपल्याला सुरुवातीला त्या बातमीचं शीर्षक लिहावं लागेल. तर शीर्षक आपण याप्रमाणे लिहूया जिल्हा परिषद शाळा सावंगी येथे बालिका दिन साजरा. तर या ठिकाणी त्या शाळेचं नाव तुमच्या शाळेचं नाव तुम्हाला या ठिकाणी या शीर्षकामध्ये लिहायचं आहे. आणि आता उर्वरित बातमी आपल्याला याप्रमाणे लिहावी लागेल. दिनांक 4/1/2020 अमरावती. या ठिकाणी आपण दिनांक घेतलेला आहे 4/1 कारण ही जी बातमी आहे ही दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी कार्यक्रम झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 तारखेला पेपरमध्ये छापून येईल. तर दिनांक 4/1/2020 अमरावती. काल दिनांक 3/1/2020 रोज शनिवारला जिल्हा परिषद शाळा सावंगी येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी बालिका दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वामनराव गावंडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विविध विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल महत्त्वाची माहिती आपल्या भाषणातून दिली. श्री गावंडे यांनी विद्यार्थ्यांनी थोर पुरुषांचा आदर्श घेऊन देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा असा संदेश अध्यक्षीय भाषणातून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री भिंगारे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री पाटील यांनी केले. तर अशा प्रकारे आपल्याला ही बातमी लिहिता येईल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी तुम्हाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना निमंत्रण पत्रिका पाठवायची आहे. शिक्षकांच्या मदतीने निमंत्रण पत्रिका तयार करा. तर या निमंत्रण पत्रिकेकरता आपल्याला एक आयताकृती कागद लागेल. त्यानंतर या कागदाच्या वरच्या बाजूला मधोमध निमंत्रण पत्रिका असं आपल्याला एक शीर्षक लिहायचं आहे आणि त्याखाली शाळेचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर खाली श्री किंवा श्रीमती लिहायचं आहे आणि त्यापुढे आपल्या गावातील जी शाळा आहे त्या शाळेचे जे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे त्यांचं नाव आपल्याला त्यापुढे लिहायचं आहे. त्याच्या खाली आपल्याला अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती याप्रमाणे लिहायचं आहे आणि पुढे सस्नेह नमस्कार. त्यानंतर खाली लिहायचं आहे 15 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हा परिषद शाळा सावंगी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तरी या प्रसंगी आपण उपस्थित राहावे ही विनंती. याप्रमाणे आपल्याला हा मजकूर इथे लिहायचा आहे. त्यानंतर त्याखाली उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे आपले स्नेहाभिलाषी आणि खाली एक विद्यार्थी प्रतिनिधी त्याचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि एकदम खाली डाव्या कोपऱ्यामध्ये खाली लिहायचं आहे स्थळ, आपल्या शाळेचं नाव आणि खाली वेळ सकाळी ठीक 7 वाजता. तर याप्रमाणे आपल्याला ही निमंत्रण पत्रिका तयार करायची आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे पुढील वाक्य वाचा व त्यातील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखा. तर यामध्ये पहिलं वाक्य आहे तारा क्रिकेट खेळते. तर या ठिकाणी कर्ता आहे तारा, कर्म आहे क्रिकेट आणि क्रियापद आहे खेळतो. त्यानंतर दुसरं वाक्य आहे यास्मिन पुस्तक वाचते. तर यामध्ये कर्ता आहे यास्मिन, कर्म आहे पुस्तक, क्रियापद आहे वाचते. तिसऱ्या वाक्यामध्ये कर्ता आहे पक्षी, कर्म आहे किलबिल आणि क्रियापद आहे करतात. चौथ्या वाक्यामध्ये कर्ता आहे राजू, कर्म आहे अभ्यास, क्रियापद आहे करतो. त्यानंतर पाचव्या वाक्यामध्ये कर्ता आहे शबाना,
कर्म आहे स्वयंपाक आणि क्रियापद आहे करते आणि शेवटच्या वाक्यामध्ये कर्ता आहे जॉन, कर्म आहे व्यायाम आणि क्रियापद आहे करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी मराठी या विषयातील पाठ 15वा बालसभा यावर आधारित स्वाध्याय सोडवलेला आहे। तर आता आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन पाठासह।